पुण्यातील स्वारगेट इथे महिला अत्याचाराची घटना घडलेली आहे। एका 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही या बसमध्येच अत्याचार झाल्याची ही घटना घडली। या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून आता हळहळ व्यक्त केली जाते आणि त्यासोबतच महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला। आपल्यासोबत मनीषाताई कायंदे विधान परिषदेच्या सदस्य आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, किती गंभीर प्रसंग हा सगळा, आणि पुन्हा एकदा सरकारवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात, महिला सुरक्षित नाही आहेत महाराष्ट्रात। बघा, जे काय घडलं ते अत्यंत वाईट आहे। त्याची पूर्ण चौकशी पोलीस करत आहेत। आज सर्व तिथे पाहणी देखील झाली। संशय जो आरोपी आहे किंवा जो सोबत त्या मुलीसोबत होता त्यालाही ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि बरंच या गोष्टीमध्ये प्रगती झालेली आहे। आता या नेमकं विषय काय झालाय, कसा झालाय, ती मुलगी तिकडे का पोचली, कोणाबरोबर पोचली, हे सगळंच आता पोलीस चौकशी जेव्हा प्राथमिक रिपोर्ट बाहेर येईल त्यावेळेला आपण बोलू। परंतु निश्चितच एक गोष्ट मात्र खरी आहे की ह्या सगळ्या सार्वजनिक वाहन व्यवस्था आहे किंवा ट्रान्सपोर्ट आपल्याकडे जे आहे, मग ते रेल्वे असतील, बसेस असतील, तिकडे महिलांची सुरक्षितता हा सगळ्यात ऐरणीचा विषय आहे आणि ते कोणीच नाकारू शकत नाही। त्याला खूप सिरियसली घेतलं पाहिजे आणि ह्याबाबत माझं आत्ताच माननीय प्रताप सरनाईक जे आमचे मंत्री महोदय आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणं झालं। ते सुद्धा त्यांनी सुद्धा, कारण शेवटी ती ST बस आहे, परिवहनशी संबंधित आहे आणि त्यामुळे, आणि आमचे गृहराज्यमंत्री पण आहेत योगेशजी कदम, ते सुद्धा या सगळ्यावर लक्ष ठेवून आहेत। नक्कीच ताई, मस्साजोगमध्ये आपण पाहतोय की अन्यथा आंदोलन सुरू करण्यात आले तिथल्या ग्रामस्थांकडून, आणि याच दरम्यान एक आणखी महत्त्वाची बातमी येते की उज्ज्वल निकम हे आता खटला लढवणारे सरकारी वकील म्हणून, संतोष देशमुख हत्याकांडामध्ये त्यांना सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली। आता न्याय मिळेल का? बघा, निश्चितच इतक्या सगळ्या एजन्सीज कामाला लागलेल्या आहेत आणि अनेक आरोपी पकडले गेलेले आहेत। मला असं वाटतं की ह्यामध्ये नक्कीच आपल्याला ठोस पावलं याच्यामध्ये पडतील आणि त्या आरोपींना लवकरात लवकर अत्यंत कडक अशी शिक्षा मिळाली पाहिजे, ही आमची सगळ्यांची मानसिकता आहे। ताई, OSDचा मुद्दा सध्या बराच चर्चेमध्ये आहे आणि याच दरम्यान अमोल मिटकरी यांचं एक वक्तव्य आलेलं। ते म्हणतात की 3 कोटीच्या कामासाठी एका मंत्र्याच्या OSDने त्यांच्याकडून 5 कोटी रुपये मागितले। सरकारमधीलच मंत्र्याच्या OSDवर हा आरोप आहे, काय म्हणाल? खरं तर अमोल मिटकरी यांनी हा मुद्दा आत्ता का काढला? कारण ज्या मंत्र्यांबद्दल कोणाबद्दल बोलतायत ते आता मंत्री नाही आहेत। मग त्यावेळी त्यांनी हा मुद्दा का उपस्थित केला नाही? आत्ताच का काढतात आहे की त्यांना कोणीतरी सांगितलं आहे? बरं, स्वतः अमोल मिटकरींच्यावर पण अनेकदा गंभीर स्वरूपाचे आरोप झालेले आहेत। मला असं वाटतं की विनाकारण आता लोकांनी विश्वास दाखवून हे महायुती सरकार आणलेलं आहे, त्यामध्ये अशा प्रकारच्या मिठाचा खडा कोणीही टाकू नये। नक्कीच, पण अमोल मिटकरी यांचं वक्तव्य गंभीर आहे असं म्हणावं? नाही, त्यांनी कुठल्या हेतूने म्हटलं आहे? कारण मुळात म्हणजे ते आमदार नसताना देखील अनेक वेळा ते निधी मागितलेला आहे असं आम्हाला समजतं आहे। परंतु हे अशा पद्धतीने TV वर येऊन बोलण्यामध्ये कुठली हुशारी आहे? हे सगळं त्यांनी मुळात म्हणजे महायुतीच्या नेत्यांकडे जाऊन ते बोलू शकतात। त्यांनी तसं का, त्यांनी प्रसारमाध्यमांचा रस्ता का अवलंबला? नक्कीच, पण ताई, यावर आता सुप्रियाताईंनी पण आपलं मत व्यक्त केलेलं, आणि सुप्रियाताई म्हणतात की जो कायदा OSDसाठी लागू केला जातो तोच कायदा मग मंत्र्यांसाठी काय नाही, भ्रष्ट OSD चालत नाही, मग भ्रष्ट मंत्री कसे चालतात आणि आरोप असलेले मंत्री कसे चालतात? त्यांचा रोग कुठेतरी धनंजय मुंडे, माणिकराव कुकाटे यांच्याकडे असं पण बोललं जात आहे। मला सांगा की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा अनिल देशमुखांवर आरोप झाले होते, तेव्हा सुप्रियाताई सुळे हे अजिबात बोलल्या नाहीत। तेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं म्हणून तुम्ही बोलला नाहीत का, असाही अर्थ निघतो। पण आदित्य ठाकरे पण टीका करतात, फडणवीसांनी चौकशी करावी, आणि सामनातून तर आज त्यांची स्तुती पण करण्यात आलेली आहे। OSD संदर्भात त्यांनी जो निर्णय घेतलाय त्याचं आम्ही स्वागत करतो असं संजय राऊत म्हणतात। सामनामध्ये अग्रलेख लिहिणारे हे रोज त्यांची भूमिका बदलत असते। देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवीगाळ करून झालं, त्यांना वाटेल तशी दूषणं देऊन झाली आणि आता स्तुतीसुमनं उधळत आहेत। त्यामुळे सामनाचा अग्रलेख कोण वाचतं आणि कोण त्याला सिरियसली घेतं, हा एक दुसराच मुद्दा आहे। काही ऑपरेशन टायगर सुरू आहे असं वारंवार बोललं जातं, आपण पाहतो की बऱ्याच घडामोडी घडतात। जयंत पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतलेली आहे आणि इतर नेते सुद्धा त्यावेळी उपस्थित होते, बऱ्याच चर्चेला उधाण आहे। नाही, असं आहे की आमच्याकडे माननीय एकनाथजी शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून
अनेक लोक येत आहेत पक्षामध्ये. माजी आमदार देखील विदर्भातले, आता पूर्व विदर्भातले पण 2 आमदार आलेले आहेत. त्यामुळे हा ओघ असाच सुरू राहील आणि माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्याकडे लोक येत आहेत. नीलमताईंचं जे वक्तव्य आहे, नीलमताई गोरेंचं, बरीच टीका टिप्पणी त्यावरती सुद्धा विरोधक करतायत. सुषमा अंधारे यांनी तर माननीचा दावाच त्या ठिकाणी केलेला आहे. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठेतरी त्यांची पाठराखण केली, सगळे भ्रष्टाचाराची प्रकरणं काढली म्हणून कुठेतरी मिरच्या झोंबल्या असं ते म्हणाले. बघा, कारण कोणी बोललं की त्यांना नक्कीच उबाटा गटाला मिरच्या झोंबतात. परंतु हे आरोप पूर्वी देखील झालेले आहेत. अर्थात नीलमताई उपसभापती आहेत, त्यांच्या वक्तव्याचं मी खंडन करणं हे योग्य नाही. त्या लवकरच प्रेस कॉन्फरन्स घेतील आणि अशी अपेक्षा आहे. आणि बघा, त्यांनी बोललं, समजा मंच वेगळा असेल, काही असेल, परंतु समोरच्याला का वाईट वाटलं, हाही विचार करण्यासारखा मुद्दा आहे. पण काही पक्षाच्या अंतर्गत पण असं काही चर्चा सुरू आहेत का की नीलमताईंनी असं वक्तव्य साहित्य संमेलनात करायला नको होतं? बघा, साहित्य संमेलन हा उचित मंच नव्हता हे खरं आहे. परंतु साहित्य संमेलनात जे इंटरव्ह्यू घेत होते त्यांना देखील विचारला पाहिजे ना की तुम्ही राजकीय प्रश्न तिथे विचारत होतात, तुम्ही साहित्याशी संबंधित सोडून दुसरी प्रश्न विचारत होतात, हे त्यांनाही विचारलं पाहिजे ना कोणीतरी. नक्कीच ताई, आता भविष्यामध्ये शिवसेनेची भूमिका काय असणार आहे? कारण सर्व ठिकाणी आंदोलनं केली जातील असं पण बोललं जाते. शिवसेनेची अधिकृत भूमिका पुढची काय? नाही, आंदोलनं होत आहेत, कारण निश्चितच जे संजय राऊत बोललेले आहेत महिलांविषयी, ते अनेकदा बोलतात, ही पहिली वेळ नाही आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या प्रवृत्ती की जे महिलांबद्दल विचित्र बोलणं, त्याच्यात त्यांना काहीतरी भूषण वाटतं, परंतु ते लोकांना आवडत नाही. आणि म्हणूनच लोकांनी मागच्या निवडणुकीत, विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की आता संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार शिवसेनेकडून घेतला जाणार आहे. राज्यामध्ये ठिकठिकाणी आता नीलम गोरे यांच्याबाबत त्यांनी जे वक्तव्य केलं आहे याचा समाचार सुद्धा घेतला जाईल, आंदोलनं केली जातील. ही आंदोलनं नेमकी कशी असणार आहेत पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन नरसिंग गजलवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.